Student, in today's lecture we are going to start our last point in this chapter, electrophilic substitution in aromatic ether. ओके, आता बघा आपण जेव्हा फिनॉल पाहिलं, ओके दिस इज फिनॉल, हे माहिती आहे तुम्हाला फिनॉल. त्याच्यामध्ये काय केलं आपण, OH ग्रुप इंटॅक्ट ठेवला आणि जो नवीन येणारा ग्रुप आहे तो ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला सबस्टिट्यूट झाला. ओके, अशाही आपण काही रिएक्शन पाहिल्या. त्याच्यामध्ये आपण ब्रोमिनेशन रिएक्शन पाहिली, नायट्रेशन रिएक्शन पाहिली. ओके, आता इथे काय होईल म्हणजे तुम्हाला माहिती आहे फिनॉल इज ए ऑर्थो अँड पॅरा डायरेक्टिंग ग्रुप. म्हणजे जो नवीन येणारा ग्रुप आहे तो ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला जाईल आणि तुम्हाला काय मिळालं, मिक्सचर ऑफ ऑर्थो अँड पॅरा सबस्टिट्यूटेड प्रोडक्ट मिळालं. तसंच इथर मध्ये पण होणार आहे अरोमॅटिक इथर मध्ये. आता इथे आपण बघा अरोमॅटिक इथर घेऊया. दिस इज अरोमॅटिक इथर OCH3. ओके, तुम्ही त्याला मिथाइल फिनाइल इथर म्हणता, पण याला अॅनिसोल असं म्हणतात. ओके, अॅनिसोल. जर बेन्झीन रिंगला OCH3 ग्रुप असेल तर त्याला अॅनिसोल म्हणतात. आता जी फर्स्ट रिएक्शन आपण बघणार आहोत बघा, ब्रोमिनेशन. ओके, ब्रोमिनेशन. इथे अरोमॅटिक इथर मध्येही तसंच आहे. ब्रोमिनेशन रिएक्शन बघणार आहोत आपण. त्यानंतर आपण नायट्रेशन, त्यानंतर फ्रिडल-क्राफ्ट असायलेशन आणि फ्रिडल-क्राफ्ट अल्कायलेशन रिएक्शन बघूया. आता ब्रोमिनेशन रिएक्शन मध्ये काय होईल, ब्रोमिनेशन मीन्स ऍक्शन ऑफ ब्रोमिन. ओके, ब्रोमिनची ऍक्शन होईल. इथे अॅनिसोल इज ट्रीटेड विथ Br2. ओके, इन ऍसिटिक ऍसिड. ओके, आता इथे काय होईल, इथला एक हायड्रोजन आणि Br, HBr बाहेर पडेल आणि तुम्हाला काय मिळेल, आणि जो Br आहे इलेक्ट्रोफिलिक Br तो त्या ऑर्थो पोझिशनला जाईल. दिस इज OCH3 इथे जाईल. ओके, प्लस तुम्हाला अजून एक प्रोडक्ट मिळेल. ओके, पुन्हा तुम्हाला जो Br आहे तो पॅरा पोझिशनला जाईल. तुम्हाला मिक्सचर मिळेल, ऑर्थो अँड पॅरा सबस्टिट्यूटेड प्रोडक्टचं मिक्सचर मिळेल. OCH3 Br आहे ते तो पुन्हा कुठे जाईल, पॅरा पोझिशनला जाईल. प्लस इथे HBr बाहेर पडलेला आहे, HBr. ओके, आता इथे काय मिळालं तुम्हाला बघा, ऑर्थो ब्रोमो अॅनिसोल. ओके, ऑर्थो ब्रोमो अॅनिसोल आणि इथे पॅरा ब्रोमो अॅनिसोल. ओके, हा अॅनिसोल आहे आणि त्याच्या ऑर्थो पोझिशनला Br आहे, सो ऑर्थो ब्रोमो अॅनिसोल. इथे बघा हा अॅनिसोल आहे, त्याच्या पॅरा पोझिशनला Br आहे, सो पॅरा ब्रोमो अॅनिसोल. ओके, आता इथे आपण ब्रोमिनेशन रिएक्शन बघितली. तुम्हाला काय मिळालं, अॅनिसोल इज ट्रीटेड विथ ब्रोमिन. ओके, इन ऍसिटिक ऍसिड टू गिव्ह ए मिक्सचर ऑफ ऑर्थो ब्रोमो अॅनिसोल अँड पॅरा ब्रोमो अॅनिसोल. दिस इज ए मोनो सबस्टिट्यूटेड प्रोडक्ट. ओके, त्यानंतर आपण नेक्स्ट जी रिएक्शन आहे नायट्रेशन ती बघणार आहोत. नायट्रेशन. तर नायट्रेशन म्हणजे काय बघा, ऍक्शन ऑफ कॉन्सन्ट्रेटेड HNO3 प्लस कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. हे झालेलं आहे, हे सांगितलेलं आहे मी तुम्हाला. OCH3 दिस इज अॅनिसोल. आता इथे काय होईल बघा, नायट्रेशन मीन्स ऍक्शन ऑफ कॉन्सन्ट्रेटेड HNO3 नायट्रिक ऍसिड और कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड. ओके, त्याचं मिक्सचर असेल त्याला तुम्ही नायट्रेटिंग मिक्सचर म्हणता. ओके, आता इथे बघा जे कॉन्सन्ट्रेटेड HNO3 आहे ते कसं लिहिणार आहात तुम्ही, OHNO2. ओके, OHNO2 इन प्रेझेन्स ऑफ इथे कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 पण घ्यायचा आहे आपल्याला, कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 आणि स्मॉल अमाऊंट ऑफ हीट करायचं. आता इथे बघा हा जो इथला हायड्रोजन आहे तो एक हायड्रोजन आणि हा OH. ओके, H2O बाहेर पडेल आणि जो हा NO2 आहे इलेक्ट्रोफाईल तो ऑर्थो पोझिशनला सबस्टिट्यूट होईल आणि तुम्हाला ऑर्थो मोनो सबस्टिट्यूटेड प्रोडक्ट मिळेल बघा, OCH3. आता इथे काय येईल बघा, NO2 येईल ऑर्थो पोझिशनला. प्लस तुम्हाला असं येऊ शकेल, पॅरा पोझिशनचा हायड्रोजन जाईल आणि NO2 पॅरा पोझिशनला सबस्टिट्यूट होईल आणि तुम्हाला मिळेल, दिस इज OCH3 हियर NO2 प्लस काय मिळालं तुम्हाला, H2O. ओके, प्लस H2O मिळालं तुम्हाला. आता इथे काय लिहिणार आहात तुम्ही, ऑर्थो नायट्रो अॅनिसोल. ऑर्थो नायट्रो
एनिसोल. ऑर्थो पोझिशनला NO2 ग्रुप आहे, नायट्रो ग्रुप आहे. सो ऑर्थो नायट्रो एनिसोल अँड दिस इज पॅरा नायट्रो एनिसोल. दिस इज पॅरा नायट्रो एनिसोल. ठीक आहे. आता इथे बघा तुम्हाला माहिती आहे एनिसोल हे काय आहे, ऑर्थो अँड पॅरा डायरेक्टिंग आहे. बघा फिनॉल जसं आहे ऑर्थो अँड पॅरा डायरेक्टिंग तसं तुम्ही म्हणू शकाल एनिसोल इज ऑल्सो ऑर्थो अँड पॅरा डायरेक्टिंग. आता आपण नायट्रेशन रिएक्शन बघितली आपण, त्याच्यामध्ये आपण आता पुढे फ्रिडल-क्राफ्ट अल्कायलेशन रिएक्शन बघूया. नायट्रेशन मीन्स मिक्सचर ऑफ कॉन्सन्ट्रेटेड HNO3 अँड कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड. ओके, इथे बघा फ्रिडल-क्राफ्ट अल्कायलेशन. फ्रिडल-क्राफ्ट अल्कायलेशन. एनिसोल घेऊया. दिस इज एनिसोल. is treated with alkyl halide CH3Cl. Okay, this is methyl chloride. This is methyl chloride. This is anisole. जो कॅटॅलिस्ट यूज करणार आहात तुम्ही अल्युमिनियम ट्रायक्लोराइड AlCl3. आता इथे काय होईल, हा जो Cl आहे तो इथे जाईल म्हणजे AlCl4 होईल. ओके, म्हणजे AlCl3 काय करेल, हा क्लोरीनला ऍब्सॉर्ब करेल आणि तुम्हाला काय मिळेल, ते AlCl4 मिळेल. आणि हा जो इलेक्ट्रोफाइल आहे त्याच्यावरती CH3 प्लस चार्ज येणार आहे. ओके, कार्बन वरती प्लस चार्ज येणार आहे. सो इथला एक हायड्रोजन रिमूव्ह होईल आणि तुम्हाला काय मिळेल, इथे हा ग्रुप जाईल आणि काय मिळेल बघा, CH3 ग्रुप जो आहे तो ऑर्थो पोझिशनला सबस्टिट्यूट होईल. इथे मिळेल CH3. ओके, आता पुन्हा अजून एक प्रोडक्ट मिळेल, हा CH3 पॅरा पोझिशनला जाईल आणि तुम्हाला मिक्सचर ऑफ ऑर्थो अँड पॅरा सबस्टिट्यूटेड प्रोडक्ट मिळेल. दिस इज हियर CH3. ओके, आता जो इथे प्रोडक्टचे नेम लिहिणार आहात तुम्ही, आता तुम्हाला माहिती आहे बेन्झिन रिंगला जर CH3 ग्रुप असेल तर त्याला तुम्ही टोल्यून म्हणता. ओके, बेन्झिन रिंगला जर CH3 ग्रुप असेल बेन्झिन रिंग वरती तर त्याला तुम्ही टोल्यून म्हणता. आता बघा हा CH3 त्याच्या एक्झॅक्ट ऑर्थो पोझिशनला OCH3 ग्रुप आहे. ओके, म्हणजे मिथॉक्झी ग्रुप आहे. सो तुम्ही काय म्हणाल, ऑर्थो मिथॉक्झी टोलिन. ऑर्थो मिथॉक्झी टोलिन. त्यानंतर इथे काय होईल बघा, पॅरामिथॉक्झी टोलिन. पॅरामिथॉक्झी टोलिन. बघा इथे टोलिनच्या पॅरा पोझिशनला मिथॉक्झी ग्रुप आहे. सो पॅरामिथॉक्झी टोलिन. आता इथे बघा नेक्स्ट आपण फ्रिडल-क्राफ्ट असायलेशन रिएक्शन बघूया. फ्रिडल-क्राफ्ट असायलेशन. फ्रिडल-क्राफ्ट असायलेशन. फ्रिडल-क्राफ्ट असायलेशन म्हणजे तुम्ही असायलेशन करणार आहात. ओके, ऍसिटाइल ग्रुप घेणार आहात. इथे बघा CH3 C डबल बॉन्ड OCl हा जो आहे तो ऍसिटाइल ग्रुप आहे. ओके, सो त्याला आपण असायलेशन म्हणतो. म्हणजे दिस इज ऍसिटाइल क्लोराइड. दिस इज ऍसिटाइल क्लोराइड. ओके, एनिसोल इज ट्रीटेड विथ ऍसिटाइल क्लोराइड in presence of AlCl3 अल्युमिनियम ट्रायक्लोराइड. आता इथे काय होईल, इथला एक हायड्रोजन आणि हा Cl बाहेर पडेल HCl आणि जो हा C डबल बॉन्ड OCH3 ग्रुप आहे ऍसिटाइल ग्रुप तो ऑर्थो पोझिशनला सबस्टिट्यूट होईल. म्हणजे कसं लिहिणार, C डबल बॉन्ड OCH3 प्लस पुन्हा पॅरा पोझिशनचा पण प्रोडक्ट मिळेल तुम्हाला, मिक्सचर ऑफ ऑर्थो अँड पॅरा म्हणून सबस्टिट्यूटेड प्रोडक्ट मिळेल. इथे काय मिळेल बघा, OCH3 अँड हियर C डबल बॉन्ड OCH3. ओके, म्हणजे तुम्हाला ऑर्थो मोनोसबस्टिट्यूटेड प्रोडक्ट मिळाला आणि पॅरा मोनोसबस्टिट्यूटेड प्रोडक्ट मिळाला. आता याचं नाव काय देणार आहात बघा तुम्ही. आता हे बघा इथे हा मिथॉक्झी ग्रुप आहे. ओके, हा जो आहे तो मिथॉक्झी ग्रुप आहे. ओके, इथे मिथॉक्झी ग्रुप आहे आणि हा जो आहे तो ऍसिटोफिनॉन आहे. ओके, हा ऍसिटाइल ग्रुप. सो ह्याला आपण म्हणतो ऍसिटोफिनॉन. ओके, सो तुम्ही काय म्हणणार, ऑर्थो मिथॉक्झी ऍसिटोफिनॉन. ऑर्थो मिथॉक्झी
ऍसिटोफिनॉन. ओके, आणि इथे काय म्हणाल तुम्ही, पॅरामिथॉक्झी ऍसिटोफिनॉन. बघा हा जो ऍसिटोफिनॉन आहे इथे बघा पॅरा पोझिशनला OCH3 म्हणजे मिथॉक्झी ग्रुप आहे. सो पॅरामिथॉक्झी ऍसिटोफिनॉन अँड अर्थोमिथॉक्झी ऍसिटोफिनॉन असे दोन प्रोडक्ट मिळतील तुम्हाला. मिक्सचर ऑफ अर्थोमिथॉक्झी ऍसिटोफिनॉन अँड पॅरामिथॉक्झी ऍसिटोफिनॉन. आता इथे आपला हा टॉपिक संपलेला आहे, अल्कोहोल, फिनॉल्स अँड इथर्स. ओके, तर त्याच्यावरचे जे एमसीक्यूज असतील ते आपण सिलेबस झाल्यावरती सगळे एमसीक्यू, सगळ्या टॉपिकचे एमसीक्यूज बघणार आहोत. ओके, रिव्हिजन मध्ये नेक्स्ट चॅप्टर सुरू करणार आहोत, अल्डिहाइड कीटोन.